आपला ड्रोन आलेला आहे दुबईवरून इंडियात लँड झालेला आहे. फायनली आपण स्टार स्टेशनला येऊन पोहोचलोय आणि कुत्र्यासारखी गर्दी होती. सो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे. म्हणजे माझ्यासाठी असंच नाही की प्रत्येक ब्लॉगरसाठी हा दिवस खूप खास आहे. कारण आजचा विषय असा आहे की आपण चाललो आहोत आपल्या ड्रोनची डिलिव्हरी घेण्यासाठी, जो की आला आहे दुबईवरून. सो आपण तिकडे चाललो आहोत दादरला. तिकडे जाऊ आणि आपल्या ड्रोनची डिलिव्हरी घेऊ. आणि हा ड्रोन मला माझ्या दीदीने पाठवला आहे, जी की राहते दुबईला. सो तिला माझ्याकडून स्पेशल थँक्स यासाठी की तिने माझ्यासाठी थोडा खूप बोलतात ना की कष्ट घेतले, खूप फिरली 4-5 दिवस. आणि त्यानंतर तिने माझ्यासाठी ड्रोन सिलेक्ट करून तो ड्रोन मला दिलेला आहे. सो तो ड्रोन आणण्यासाठी आपण जात आहोत. सो चला तर मग तुम्हाला दाखवतो आणि मग आल्यावरती परत आपण त्याची अनबॉक्सिंग करू आणि ती व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो. सो चलो जाते ड्रोन लाने के लिए. सो फायनली गाइज आपण ठाणा स्टेशनला येऊन पोहोचलेलो आहे. आपली बाईक पार्क केले आणि इथून ट्रेन पकडून आपण जाऊ दादर स्टेशनला. चलो गाइज अपना ट्रेन आ गया है. अभी ट्रेन में चढ़ते मस्त करके दादर जाते. अपना भाई भी उधर खड़ा है, उसको पिक कर दे. सो फायनली आपण दादर स्टेशनला उतरलो आहे. इथे आपल्या भावाला शोधू. तो गेलाय कुठेतरी, वडापाव खातोय. त्याला शोधू कुठे आहे तो भाई. इथे कुठेतरी वडापाव खात बसलाय. कुठे गेलाय काय माहिती. शोधू. हा भेटला भेटला भेटला. हा बघा, हा बघा सापडलाय. चल व्लॉग चालू आहे भाई. सो फायनली आपण लोकेशनला येऊन पोहोचलो आहे. सो वरती जाऊ आणि फटाफट आपला ड्रोन कलेक्ट करू. ओके. सो गाईज फायनली आपला ड्रोन आलेला आहे दुबईवरून इंडियात लँड झालेला आहे आणि तो आपल्या हातात आलेला आहे. सो घरी जाऊन आपण मस्तपैकी याची अनबॉक्सिंग करू. तुम्हाला घरी गेलो दाखवतो. सो चलो. सो गाईज फायनली आपण स्टार स्टेशनला येऊन पोहोचलो आहे आणि कुत्र्यासारखी गर्दी होती. दादरपासून ड्रोन मी खांद्यावर घेऊन आलो. बेकार गर्दी होती. संध्याकाळचे 5 वाजले पण कुत्र्यासारखी गर्दी आहे. चला आता आपण जाऊ आपल्या घरी. बाईक काढू आपली, पार्किंगला लावले आणि घरी जाऊ. सो फायनली आपण आता घरी येऊन पोहोचलेलो आहे. थोडा फ्रेश होऊ आणि मग अनबॉक्सिंग करू आपल्या ड्रोनची. सो गाईज फायनली आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो आपला ड्रोन आपला आलेला आहे दुबईवरून. सो आता त्याची आपण अनबॉक्सिंग करू. तुम्हाला दाखवतो आतमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्या. सो चलो देखते और अनबॉक्सिंग करते इसका. ऑलरेडी याला आपण दुबईला खोलला होता. सो पॅकिंग दिसणार नाही तुम्हाला, मी डायरेक्ट ओपन करतो आता. पहिली तर DJI कडून मस्त एक बॅग भेटली आपल्याला. साईड आपण आपल्याला बघायला भेटतो ड्रोन. त्यानंतर RCचा रिमोट कंट्रोल आहे आणि ह्या बॅटरी आहेत. कारण आपला जो आहे तो फ्लाय मोड कॉम्बो आहे. सो त्याच्यामध्ये आपल्या 3 बॅटरी आहेत आणि याच्यामध्ये बघू काय आपल्याला. याच्यामध्ये एक्स्ट्रा प्रोपेलर्स दिले. हे गायडन्स बुक आहे सगळं आणि USB चार्जिंग आहे केबल.
आणि हे एनडी फिल्टर सुद्धा आपल्याला भेटतात. हे एनडी फिल्टर सध्या जो आपला DJIचा 5 Pro आहे त्याच्यामध्ये भेटतात. बाकी सर्व ड्रोनमध्ये भेटत नाही. ते पण आपण ओपन करू. हे बघा, असे काहीसे ते एनडी फिल्टर असतात जे आपल्याला बाहेर जाऊन थोडं कामाला येते. सो हे फ्री भेटतात. बाकी जर तुम्ही ड्रोनमध्ये घ्यायला गेले तर याचे पैसे वेगळे लागतात. आणि पहिला आपण खोलू आपला ड्रोन. सो ड्रोनची पॅकिंग अशी कायची आहे, एकदम प्रॉपर पॅक केलं आहे. सो असा कायचा ड्रोन आहे आपला. आणि हा कॅमेरा आहे समोर 1 इंच सेन्सरचा. आणि ह्या आहेत एक्स्ट्रा 3 बॅटरीज. एका बॅटरीचा फ्लाईंग टाइम आहे 36 मिनिट. आता टोटल आपल्याकडे 3 बॅटरी आहेत, जेणेकरून आपल्याला जास्त हे भेटेल उडवण्यासाठी, व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी जास्त टाइम भेटेल. सो आपण हा फ्लायमोर कॉम्बो घेतला होता. आणि हा आहे RC कंट्रोलर. त्याच्यावरती आपल्याला स्क्रीन भेटते अशी, म्हणजे उडवताना आपल्याला सोपा जाईल. आणि खाली आहेत ते. आणि याच्या मागे आपल्याला जॉयस्टिक पण भेटतात, ज्या आपण इथे समोर लावल्या की आपण ड्रोनला कंट्रोल करू शकतो आणि पूर्णपणे आपल्याला स्क्रीनवरती दिसतील. विदाउट स्क्रीन पण येतो, पण आपण स्क्रीनचा मागवला आहे. एक्स्ट्रा प्रोपेलर्स आहेत, तुम्हाला माहितीच आहे. जर याला काय झालं तर आपण हे एक्स्ट्रा लावू शकतो. सो अशाच काहीशा वस्तू आपल्याला सर्व ड्रोन सोबत भेटलेल्या आहेत. सो मित्रांनो, असा कायसा आपला DJIचा पूर्ण ड्रोनचा सेटअप आहे, जो मी तुम्हाला दाखवला. आणि याची प्राईस मी तुम्हाला सांगत नाही. जर प्राईस हवी असेल तर मला DM मध्ये मेसेज करा, मी तुम्हाला जरूर कळवेन. नाहीतर कमेंट करा, मी तिथे तुम्हाला या ड्रोनची प्राईस सांगून जाईल. आणि आत्तापर्यंत आपला ड्रोन, आपले जे ब्लॉग्स आहेत ते आपण जमिनी शूट करत होतो, पण आत्ता आपला टाईम आला आहे जमिनीवरून हवेत उडण्याचा. सो असेच खूप भारी भारी ब्लॉग मी याच्याने कॅप्चर करेन. तेव्हा मी तुम्हाला याची व्हिडिओसुद्धा दाखवेन की कशा काय व्हिडिओ येतात. सो तो पण मी तुम्हाला वेगळा ब्लॉग म्हणून दाखवेन की याच्या व्हिडिओ कशा, सिनेमॅटिक शॉर्ट वगैरे. सो असंच काहीच होता. आणि स्पेशल थँक्स माझ्या ताईसाठी, जिने मला हा तिथून अवेलेबल करून दिला आणि इथपर्यंत पोहोचवला. जवळजवळ 1.5 ते 2 महिने झाले मी या ड्रोनची वाट बघतो, पण फायनली हा ड्रोन मला भेटला आहे. सो मी खूप बोलतात ना खुश आहे. आता मी तुम्हाला सांगू शकत नाही माझी एक्साइटमेंट किती आहे ते. आणि स्पेशल थँक्स अंजुताईसाठी की तिने मला हा ड्रोन घेऊन दिला आणि इथपर्यंत पोचवला. येताना पण काही प्रॉब्लेम वगैरे झाला नाही. सो आता तुम्हाला असेच नवीन नवीन कंटेंट बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि याच्यानंतर थोडी आपण एक पूजा पण करणार आहे ड्रोनची, कारण आपण मराठी माणसं आहेत. तुम्हाला माहिती आहे, एखादी नवीन वस्तू आपल्याला आली तर ही तर वस्तू माझ्यासाठी लक्ष्मीसारखीच आहे माझ्या. कारण माझ्या ज्या ब्लॉगिंगच्या करिअरमध्ये मी सुरुवात केली त्यासाठी मला ही खूप योग्य आहे. म्हणजे बोलतात ना की याच्यातूनच मी आता माझे कंटेंट शूट करणार आहे. सो माझ्यासाठी एक लक्ष्मीच आहे. सो आपण थोड्या वेळाने मम्मी आल्यानंतर याची पूजा वगैरे करू, ते पण मी याच्यामध्ये ॲड करीन. ओके, सो चला भेटू नंतर आपण.